सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। सर्वजण कशा आहेत? आज आपण बघणार आहे शेवयाची खीर। ह्या शेवया आहेत, ह्या मँगो शेवया आहेत, खूप सुंदर लागतात। कोणाला पाहिजे असलं तर नक्की सांगा। पातेल्यात तूप घालून घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं, यात शेवया घालून घ्यायच्या आणि तुपात चांगले भाजून घ्यायच्या। जास्त काय भाजायची गरज नाही, हे चवीला खूप भन्नाट लागतात। शेवया चांगल्या भाजून घेतल्यात। आता भाजल्यात शेवया भाजल्या, त्यात मी दूध घालून घेणार आहे। दूध घालून चांगले शिजवून घ्यायच्या। ह्यात जास्त काय घालायची गरज पडत नाही, कारण ह्यात ऑलरेडी सगळं असते। ह्यात मी दुसरं माझ्याकडे काय नाही, काजू आहेत ते घालून घेतले। आणि तुम्हाला गोड कसं हवं असेल, साखर काही जास्त घालायची नाही, ह्यात ऑलरेडी हे गोडच असते। थोडीशी मी साखर घालून घेतलेले, कमी असते त्यामुळे आपण थोडीशी घालून घ्यायची। आणि तुम्हाला लिंबाचं लोणचं उपवासाचं पाहिजे असलं तर आपल्याकडे सगळं मिळतं। मी तुमच्यावर रेसिपीसुद्धा शेअर करेन। लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं मिळतं। कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।